तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे राजकारण न्यूज 24 तास। तर आता आपण पाहणार आहोत, कोण असेल कोल्हापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवार, कोण असेल जिल्ह्यातील भावी आमदार। कोल्हापूर म्हटलं की समोर येतो तो झणझणीत पैलवान गडी, मग तो कुस्तीतला असो किंवा राजकारणातला। राजर्षी शाहूंच्या नगरीतला हा स्वाभिमानी मतदार कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी कोणाला डोक्यावरून खाली टाकून देईल याचा काही नेम नाही। कोल्हापुरात कुणाचा गुलाल उधळणार आणि कुणाचा गुलाल दुकानात परत जाणार ते आपण बघूया। राजकारण न्यूज 24 तासच्या माध्यमातून कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार तसेच काही राजकीय अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातून काही राजकीय निष्कर्ष लावले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील एक्झिट पोल काय असेल हे आपण बघूया। सर्वात आधी आपण जाऊया सर्वांचे लक्ष लागून असलेल्या राधानगरी मतदारसंघात। राधानगरी भुदरगड आजरा या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माननीय प्रकाश आंबेडकर तर महाविकास आघाडीकडून KP पाटील रिंगणात होते। दोघांच्याही प्रचार सभा अगदी जोरात झाल्या। अपक्ष उमेदवार AY पाटील यांनी अपक्ष असूनही आपली ताकद दाखवून दिली, तरीही विजयी होण्यासाठी जेवढा मतदानाचा टक्का पाहिजे होता तेवढा मिळत नसल्याचे दिसून येते। आता मुद्दा असा आहे की यातील संभाव्य विजयी उमेदवार कोण असेल। रेसमध्ये असलेल्या 3 उमेदवारांपैकी AY पाटील यांनी जो धुरळा उडवला आहे, तो धुरळा आता ज्या उमेदवाराच्या नाकातोंडात जातोय त्या उमेदवाराला मतांमध्ये फटका बसणार आहे। एकीकडे महायुतीचे प्रकाश आंबेडकर तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे KP पाटील आहेत। KP पाटील यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची साथ आहे, त्यामुळे ते आंबेडकर यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत। तरी इकडे महायुतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत। युवा वर्गांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज दिसून येते। त्यांनी केलेली विकास कामे पाहता राधानगरीचे संभाव्य विजयी उमेदवार हे प्रकाश आंबेडकर हेच असतील असे दिसून येते। राजकारण न्यूज 24 तासच्या आपल्या चॅनेलवरून राधानगरीचे संभाव्य विजयी उमेदवार प्रकाश आंबेडकर हे असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे।